नमस्कार मंडळी, बाळाच्या उत्तम वजनासाठी आपल्याला आजची ही रेसिपी बघायची आहे। त्यासाठी इथे मी पाण्यामध्ये काही तास 4 बदाम, 4 काजू आणि 4 खजूर भिजत घातले आहेत आणि हे छान भिजू द्यायचे आहेत। जेवढे छान भिजतील तेवढे छान हे स्मॅश होतात। ही जी रेसिपी आहे ती आपण एक 8 महिन्याच्या बाळाच्या पुढील बाळांसाठी करू शकतो आणि ही खूप छान अशी हिवाळ्यात, स्पेशली हिवाळ्यामध्ये जी वापरू शकतो अशी रेसिपी आहे। तर इथे मी 3 केळी घेतली आहेत। 3 केळी 3 जणांसाठी अशा पद्धतीने मी घेतली आहेत आणि ती स्लाइस करून घेतली आहे। तर हे केळीचे स्लाइस करून घेतल्यानंतर हे जे छान भिजवलेले आपले ड्रायफ्रूट आहेत त्यातले जे बिया आहेत खजुराच्या त्या साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी केळी आहेत ती आणि ही जे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये छान स्मॅश करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे। आणि जर बाळ 1 वर्षाच्या आतील असेल तर इथे दूध वापरायचं नाहीये। बाळ 1 वर्षापुढील आहे त्यामुळे मी इथे दूध ॲड करत आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं गोडीसाठी आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही आहोत। तर केळी आणि ड्रायफ्रूटचा जो गोडवा आहे आणि दुधाचा जो गोडवा आहे तोच यामध्ये नॅचरली उतरणार आहे। तर अशा प्रकारे हे मी छान स्मॅश करून घेते, बारीक करून घेते। आपल्याला जसं थिकनेस हवा आहे, जसं पातळ हवं आहे तसं आपण यामध्ये दूध आणि पाणी ॲड करून तशी तुम्ही क्वांटिटी त्याची वाढवू शकता। खूप छान असं वजन वाढीसाठी इफेक्टिव्ह असं हे जे मिल्कशेक आहे ते आपण बनवतोय। केळीमध्ये खूप सारे असे मिनरल्स, विटामिन्स आहेत जे अँटीऑक्सिडंट्स आहेत। ड्रायफ्रूटमध्ये खूप एनर्जेटिक असे विटामिन्स, मिनरल्स, खूप सारे असे आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, घटक आहेत। बाळाच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे छान असं मिल्कशेक तयार झाले आणि मुलंसुद्धा खूप आवडीने हे खातात किंवा पितात। त्यामुळे बाळाचं जर वजन वाढवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान असं रेडी टू सर्व झालेलं आहे आपलं बनाना ड्रायफ्रूट मिल्कशेक। कमेंट करून मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या बाळालाही नक्कीच आवडेल। धन्यवाद।